काही वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसरचं काम केलं. काही गोष्टी मी विद्यार्थ्यांना शिकवल्या आणि भरपूर गोष्टी मीच त्यांच्याकडून शिकलो. अनेकविध अनुभव आले. त्यातला एक इंटरेस्टिंग अनुभव म्हणजे तोंडी परीक्षा किंवा व्हायवा घेणं. म्हणजे असं लेखी परीक्षेला 5व्या मिनिटाला पेपर सबमिट करून जाणारे विद्यार्थी मी बघितलेत. म्हणजे असं शिक्षण व्यवस्थेवर लाथ मारून एक मावळा बाहेर पडतोय असं त्यांचा आविर्भाव असतो. आणि तेच मावळे, तेच वाघ हे तोंडी परीक्षेला मात्र एकदम शेळी होताना बघितलेत. वास्तविक मामला एकदम सोपा असतो. एक प्रयोगशाळा असती आणि प्रयोगशाळेमध्ये आपली वही, त्याच्या बाहेरच आपली जर्नल सबमिट करायचं असतं. आता जर्नल पण जो विद्यार्थी सबमिट करतोय त्याचंच आहे का हे बघणं हे पण एक महत्त्वाचं काम असतं बरं का. म्हणजे मला आठवतं आहे की मी पेपर चेक करत होतो, एकदा जर्नल चेक करत होतो आणि जर्नल चेक करत असताना मला एका विद्यार्थ्याचं अक्षर जरा, म्हणजे एका प्रयोगाचं अक्षर जरा वेगळं दिसलं. म्हणजे 10 प्रयोगांचं अक्षर वेगळं होतं आणि 11व्या प्रयोगाचं अक्षर एकदम वेगळं होतं. मी ते ओळखलं आणि मी एकदम CIDच्या नजरेने त्या विद्यार्थ्याला विचारलं की का रे, हा प्रयोग तूच लिहिलास ना, अक्षर तुझं वाटत नाही आहे. तो विद्यार्थी शांतपणे मला म्हणाला, नाही सर, त्या दिवशी माझ्या अंगठ्याला जखम झाली होती त्यामुळे अक्षर जरा वेगळं आलं आहे. आता तो विद्यार्थी खोटं बोलतो आहे हे त्याला कळत होतं, हे मला कळत होतं, पण इतकं कायदेशीर खोटं बोलत होता की मी त्याला काही करूच शकलो नाही. मी आपल्या शांतपणे सही दिली. तर असं गोपाळकाला असलेलं जर्नल, गोपाळकाला म्हणजे एक प्रयोग ह्याचा एक प्रयोग त्याचा, असं एक गोपाळकाला झालेलं जर्नल प्रयोगशाळेबाहेर सबमिट करायचं असतं आणि त्याच्यानंतर आतमध्ये असं 10-12 चीट ठेवलेले असतात. चीट म्हणजे काय, तर एक प्रयोगाचं नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या असतात. त्यातली एक चीट उचलायची, ज्या प्रयोगाचं नाव आले ते बघायचं आणि तो प्रयोग करायचा. एवढा साधा मामला. आता विद्यार्थी त्या चीट देखील काय सरळ उचलत नाहीत बरं का. म्हणजे मला आठवतं की एक विद्यार्थी आत आला ते तसं छताकडे बघत, असंच छताकडे बघितलं, असंच एक चिठ्ठी काढली आणि अशीच माझ्या हातात दिली. मला समजेना की मी लॉटऱ्या विकतोय का परीक्षा घेतोय. तर असे एकदम विद्यार्थी असतात आणि काही विद्यार्थी एकदम चूजी असतात, विशेषतः विद्यार्थिनी. अशी एक विद्यार्थिनी आली होती. तिने असं 10, 20, 30, 40 असं चीटवरून हात फिरवला आणि त्यातली एक चीट काढली आणि पाहिली. तो प्रयोग काही तिला येत नव्हता. मग तिने मला पुन्हा रिक्वेस्ट केली, सर प्लीज मी अजून एक दुसरी चीट काढू का. मी म्हटलं बरं. पुन्हा तिने 10, 20, 30, 40 केलं, दुसरी चीट काढली. पुन्हा मला म्हणाली, सर मला हा प्रयोग येत नाही, मी अजून एक ट्राय करू का. आता विद्यार्थीने असं प्लीज प्लीज म्हटल्यानंतर तिला एक सवलत द्यावी लागते. मी तिला म्हटलं काढ, हे शेवटचा टाईम. पुन्हा 10, 20, 30, 40 केलं. एक शेवटी 4-5 वेळेस झाल्यानंतर तिला हवा असलेला प्रयोग आला. म्हणजे वास्तविक तिने 12मधला फक्त एकच प्रयोग केला होता आणि तोच प्रयोग परीक्षेला यावा अशी तिची अपेक्षा होती. म्हणजे माणूस स्वतःच्या नशिबाच्या हवाल्यावर किती मोठी रिस्क घेऊ शकतो हे त्या दिवशी मला कळालं की 12मधला फक्त एकच प्रयोग करणार आणि तोच प्रयोग परीक्षेला यावा अशी अपेक्षा करणार. तर असे रिस्क घेणारे विद्यार्थी असतात आणि काही विद्यार्थी याहून भारी असतात. म्हणजे मला आठवतं आहे की एक विद्यार्थी आला, शांतपणे आला, एक चिठ्ठी काढली, वाचलं पण नाही बरं का, अशी चीट काढली, लॅब असिस्टंटकडे गेला, त्याच्याकडून उत्तरपत्रिका घेतली, ठेवली आणि मान खाली घालून त्यात काहीतरी लिहित बसला. 10-15 मिनटं झाल्यानंतर मग मी तिथं जाऊन बघितलं तर तो फक्त स्वतःचं नाव, रोल नंबर आणि आलेल्या प्रयोगाचं नाव एवढंच लिहित होता. खतम. वास्तविक त्या विद्यार्थ्याने एकाही प्रयोगाचा अभ्यास केला नव्हता. त्यामुळे त्याचाही हेतू एकदम साधा होता. त्याला काय सगळे प्रयोग सारखेच होते. तेव्हा त्यांनी एकच ठरवलं होतं की आता आपण इंटरनलला म्हणणार की सर मला प्रयोग येत नाही आहे. मग इंटरनल म्हणणार की बाबा तू अभ्यास केला नाहीस का. मग आपण लॅब असिस्टंटला म्हणणार की सर तुम्ही मला मदत करा, मला प्रयोग येत नाही आहे. मग लॅब असिस्टंट म्हणणार की का रे बाळा अभ्यास केला नाहीस का. आणि वर पुन्हा एक्सटर्नल प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर येणारच नव्हती. तेव्हा तिथं पण त्यांनी शिव्या खाणारच होता. 3-3दा शिव्या का खा. त्यामुळे त्याचा ॲटिट्यूड एवढा साधा होता की शांतपणे यायचं, शांतपणे 2 तास काढायचे, शांतपणे एक्सटर्नल समोर बसायचं, त्याने आलेल्या उत्तराला सॉरी सर, नो सर म्हणायचं आणि शांतपणे निघून जायचं. 2 तास तो विद्यार्थी फक्त एकच गोष्ट बघत होता की हा एक्सटर्नल कडक आहे का मवाळ आहे. म्हणजे आपल्याला उत्तर येत नाही म्हटल्यावर तू शिव्या घालून नापास करणार आहे का शांतपणे ठीक आहे बाबा, तूही डोक्याला ताप करू नको, माझ्याही डोक्याला ताप करू नको, हे मी तुला नापास करतो म्हणून शांतपणे नापास करणार आहे का.
एवढंच फक्त तो 2 तास बघत होता. असेही काही विद्यार्थी असतात आणि काही विद्यार्थी ह्याच्या पुढचे असतात, हुशार. म्हणजे मला आठवते की एक विद्यार्थी आला आणि तो मलाच म्हटला की सर तुमच्या हाताने एक चिठ्ठी द्या मला. बरं म्हटलं, आता म्हणजे माझा हात एवढा लकी आहे हे मला माहीत नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे. एक चीट काढली, त्याच्या हातात दिली. त्यांनी तो बघितली. चीटवरचा प्रयोग त्याला येत नव्हता. असं माझ्याकडे बघून तो असा चेहरा पाडून म्हणला. मलाच टेन्शन आलं, एवढं लकी हात असूनसुद्धा मी एवढा घाण प्रयोग दिला. मग मीच त्याला म्हटलं काही नको, मी तुला मदत करतो, जाऊन बसतो. तो पुन्हा दर 5 मिनिटांनी आपल्या जागेवर बसला होता आणि दर 5 मिनिटांनी असं माझ्याकडे बघायचा आणि करायचा. का चेहरा वाकडा करायचा की मलाच टेन्शन येऊ लागलं. मग मी त्या लॅब असिस्टंटला सांगितलं की बाबा रे ह्याला जरा जास्त मदत कर. वास्तविक इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकल एक्झामचा एक छोटासा अलिखित नियम आहे की लॅब असिस्टंटनी सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करायची असते. म्हणजे जेव्हा एक्सटर्नल आणि इंटरनल हे बाहेर चहा पाण्याला वगैरे गेलेले असतात, ती इंटरनलची जबाबदारी असते की बाबा एक्सटर्नल आला की त्याला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये न्यायचं आणि चहा पाणी, चहा पोहे खाऊ घालायचे. आणि त्या दरम्यान जो काही 15-20 मिनटं वेळ मिळतो त्या वेळेमध्ये लॅब असिस्टंट सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो. तर मी लॅब असिस्टंटला म्हटलं की बाबा रे ह्याला जरा जास्त मदत कर. लॅब असिस्टंटनी मग त्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी जास्त मदत केली. बऱ्यापैकी प्रयोग यशस्वी झाला होता. मी एक्सटर्नलला घेऊन वर आलो आणि एक जस्ट विद्यार्थ्यांमध्ये चक्कर मारावी असा आविर्भावात मी जरा फिरलो आणि त्या विद्यार्थ्याला विचारलं की का रे बाबा झाला का प्रयोग तुझा. तो म्हटला नाही झाला. मीच म्हणलो सर बघू काय झालं ते. बघितलं तर सगळं काय बरोबर होतं, फक्त ते एक कॉम्पोनंट काही जरा थोडे ढिले लूज लागले होते. मी गेलो जरा कॉम्पोनंट चांगले जरा जास्त दाबून वगैरे बसवले, करंटला व्यवस्थित करंट व्हायला. आणि मग त्याला म्हटलं आता बटन दाब. बटन दाबलं, प्रयोग चालला. विद्यार्थी खुश झाला. म्हणजे सेमिस्टरमध्ये तो सर्वात पहिल्यांदा काहीतरी नवीन शिकला होता. तो नवीन शिकल्याचा आनंद असा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि त्या उत्साहाच्या भरात मी तिथून गेल्यानंतर त्यांनी काय केलं काही कळायला मार्ग नाही. पण मी जेव्हा एक्सटर्नलला घेऊन आलो आणि म्हटलं आता कर प्रयोग, त्यांनी बटन दाबलं आणि प्रयोग रन झाला आणि त्यांनी असं माझ्याकडे बघितलं. मलाच पुन्हा टेन्शन. मग शेवटी मीच वेळ मारून नेली. मीच बघितलं, एकदम कॉम्पोनंट जरा पुन्हा नीट केले, 1-2 कॉम्पोनंट चेंज केले आणि म्हटलं की अरे बरोबर केला होतास प्रयोग, फक्त हा कॉम्पोनंट चुकीचा लावलास. आणि अशा पद्धतीनं त्याची वाहवा मी पास केली. ह्याच्यापेक्षा अजून एक वेगळे विद्यार्थी असतात बरं का. म्हणजे सेकंड इयरची डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची वाहवा होती. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय असतं तर बाबा वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या IC असतात आणि त्या ICचा वापर करून काहीतरी करायचं असतं. एक विद्यार्थ्याला एकदम खूप कॉन्फिडन्समध्ये होता. तो आला, त्यांनी सगळं प्रयोग वगैरे केला आणि मी आणि एक्सटर्नल त्याच्या अलीकडच्या विद्यार्थ्याची वाहवा घेईपर्यंत हा कॉन्फिडंट होता. अलीकडच्या विद्यार्थ्याची वाहवा घेताना त्यांनी काय केला माहिती नाही, मग त्यांनी IC जाळली ती. आणि आम्ही जेव्हा त्याच्याकडे आलो त्यांनी बटन दाबलं, प्रयोग काही रन झाला नाही. मग लगेच आम्ही म्हणलो झाला नाही रन, तर लगेचच त्यांनी असं सर्किट डिबग केल्यासारखं केलं आणि एक IC काढून आम्हाला दाखवत म्हटलं की सर ही IC जळाली आहे म्हणला. त्याचा आविर्भाव असा होता की बाबा ही IC जळाली म्हणून. तर कॉलेजने आम्हाला चांगले कॉम्पोनंट दिले असते तर एडिसन आणि टेस्लानंतर मीच. आम्हालाही कळलं होतं की त्यांनी थोडं व्होल्टेज वाढवून IC जाळलेली आहे. पण आता आम्हाला कळत होतं की IC ती जाळलेली आहे. मग आम्ही ॲक्सेप्ट केलं. आम्ही म्हटलं बाबा तुझा प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्याला पास केलं. त्या विद्यार्थ्याचा पुढे एक फायदा झाला बरं का. ह्या ज्या IC असतात ना, या IC आपल्या 10-15 रुपयाच्या असतात. त्या जळाल्या तर त्या रिप्लेस करता येतात. पण त्याच्यानंतर पुढं त्यांनी सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला तो जरा महागडे कॉम्पोनंट वापरत होता, CRO, DSO वगैरे. आणि आम्हाला टेन्शन असायचं की ते कॉम्पोनंट जाळले तर आमचं म्हणजे 2-3 पगार त्या कॉम्पोनंटच्या भरपाई करण्यातच जातील. त्यामुळे पुढं प्रत्येक एक्झामला लॅब असिस्टंट त्याच्या नेहमी जवळ उभा असायचा की बाबा रे तुला येत नसेल तर आम्हाला सांग, जाळू बिळू नकोस. असे विद्यार्थी असतात. हे कसं बसं प्रयोग करूनही टाकतात. खरी मजा येते ते म्हणजे व्हायवाला.